राम राम शेतकरी संघटना आणि सर्वांना नमस्कार। आणि मी आलो आहे बघा शेतामध्ये। एकदम गारगार हवा येते, एसीच्या वरची एक नंबरची हवा येते। आणि बघू शकता तुम्ही, रानं सगळे काही चांगलं करून ठेवलं आम्ही। रानं पण सगळे व्यवस्थित झालेले आहेत, फक्त आता निसर्गाचीच वाट बघत आहेत पूर्ण शेतकरी। आणि विशेष एक मुद्दा आहे म्हणजे कसं सांगू का, आता मी सहज आलो इथं, मला थोडंसं वाईटच वाटलं। म्हणजे कसं, लोकांचे शेतकऱ्यांचे सर्व आपले जे ऊस आहेत, ती ऊसं पण सगळ्याचे वाळून जात चालल्यात बघा। तुम्हाला ऊसं पण दाखवतो, बघू शकता शेडच्या जवळ हो का, पूर्ण ऊस वाळून गेलेला आहे। शेतकरी लय संकटामध्ये आहे, काय सांगावं। निसर्ग गेल्या वर्षी किरकतामध्ये पाऊस आला होता, किरकतात। तर यावर्षी बरोबर जून महिन्यामध्ये यावावं पावसाला, ही माझी विनंती आहे। आणि सर्व शेतकऱ्यांचं लक्ष पूर्ण वरतीच आहे तुमच्याकडे, निसर्गाकडं। तर निसर्गाला तुम्ही लवकरात लवकर येवावं खाली आणि सर्वांना खुश करावं, ही माझी विनंती आहे। बघा या साईडला पण ऊस आहे, ते पण ऊस वाळत आहे, बघू शकता। मालक पण थांबत नाही हो का, शंभरीनं मालक पळतात बघा हो का गाडीवर, बघितलो का। त्यांना शेतामध्ये थांबूच वाटत नाही, आले की सन्नाटच। बघून त्यांना वाईट वाटते ना, त्याच्यामुळे त्यांनी चाललेत। बघू शकता तुम्ही काय करतात, कंटाळून गेले त्यांनी। ऊसाला पाणी नाही, बोर आहे, बोरला पण पाणी नाही, लई संकटात आहेत शेतकरी। तर निसर्गानं लवकरात लवकर हजेरी आपली 7 तारखेला, जूनच्या 7 तारखेला लावावं, ही मी निसर्गाला विनंती करतो। फार संकटामध्ये आहेत सर्व शेतकरी, तुमच्या वेटिंगलाच आहेत, तरी तुम्ही यावावं। आता आजचं वातावरण ढगाळ वातावरण आहे, एकदम थंडगार वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे आजचं बरं का। ऊन नाही काही नाही, तुम्ही बघू शकता, व्हिडिओत पण तुम्हाला दिसत असेल। तुम्ही बघा पाठीमागे तेव्हा का सौर ऊर्जा आहे, बोर आहे, 2 बोर आहेत, पाणीच नाही, काय करणार शेतकरी सांगा। भरपूर असं साधन आहे, पण वरच्या निसर्गानंच खाली दिलं तरच पाणी आहे, नसतं पाणी नाही। त्याच्यामुळं निसर्गाने यावर्षी बरोबर हजेरी लावावं, ही माझी विनंती आहे। सर्वजण तुमची वाट बघत आहेत वरती निसर्गालाच, कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल म्हणून ही त्याने विचार करतात। संकटात आहेत, विचार करत बसतात, पोटभर अन्न पण खात नाहीत त्याने। ऊस वाळायला म्हणून माझा काय करावं काय नाही, कधी सुटतं काय, पाऊस कधी येतं काय नाही, असं तसं ते संकटामध्ये आहेत। तरी तुम्ही बरोबर 7 तारखेला खाली या, ही आपली सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। आणि सर्व शेतकऱ्यांनी सगळे शेतं वगैरे सगळं मस्त प्लॅन बनवून ठेवलेले आहेत, आणि खाद बियाची पण सोय केलेली आहे। आता मी पण ते बघा त्या शेडमध्ये समोरच्या दिसतं, तिथं खाद बी सर्व आणून ठेवलेलंच आहे। तरी निसर्गाला विनंती आहे, लवकरात लवकर खाली यावावं आणि सर्वांना खुश करून नंतर वरी जावावं, ही माझी विनंती आहे। चला शेतकरींनो, राम राम नमस्कार, आणि सर्वांना मानाचा सन्मानाचा आदराचा कडक निळा भडक जय भीम सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला। आणि आपलं चॅनल यूट्यूबला पण आहे आणि इंस्टाग्रामला पण आहे, असंच तुम्ही सर्वजण आपल्याला सपोर्ट करा। आणि सपोर्ट एक नंबरचा आहे तुमचा, मी तुमचा आभार व्यक्त करतो। चला भेटू, धन्यवाद।